तर त्यावेळेस त्यांनी तिला कर्स केल्यासारखं म्हणजे श्राप दिला की तू माझ्याशी लग्न केलं नाही तर तू कधीच आयुष्यात सुखी होऊ शकणार नाही आणि आयुष्यात तू कधीही प्रेम अनुभवू शकणार नाही. लहानपणी काही जणांचे पेरेंट्स हे फार नार्सिसिस्ट असतात. तर पेरेंट्स जर खूप स्ट्रिक्ट असले, ओव्हर पॅरेंटिंग असलं, अतिशय कडक शिस्त असली, तर अशी मुलं मोठं जाऊन क्रिमिनल माइंडसेटची होऊ शकतात किंवा अतिशय रेबेलस वागतात. काही जणांचं लग्न होत नाही. तर ते पास्ट लाईफमध्ये बऱ्याचदा दिसून येतं की त्यांनीच शपथ घेतली असते की अशा अनुभव असतील तर मलाच पुढच्या जन्मात लग्नच नको. अरे बाप. एखाद्याला इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे, हे कसे ओळखावे? त्याची काही लक्षणे किंवा सायन्स आहेत का? बऱ्याचदा आई वडील बोलताना म्हणतात की आम्ही तुझ्या क्लासेसवर कॉलेजेसवर किती पैसे खर्च करतोय, याची तुला जाणीव नाहीये. तुला जेव्हा 1-1 रुपया कमवायला लागेल त्या दिवशी तुला याची जाणीव होईल. पण असं बोलताना त्यांना हे लक्षात नाही की आपण इनडायरेक्टली आपल्या मुलांना कर्स करतो आहे. काही जणांना सारखं सॉरी म्हणायची सवय असते. त्यांची चूक नसली, सपोज समोरच्याचा जरी पाय लागला तरी हेच स्वतःहून सॉरी म्हणतात आधी, आणि एकदा नाही 10दा म्हणतात. तर हे पण एक वुंडेड इनर चाइल्डचं लक्षण आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काय आणि प्रत्येकाला त्याची गरज पडते? अजून एक केस स्टडी आहे जिथे एक टीनेज मुलगा होता. त्याचा प्रॉब्लेम होता की आय एम बिंग अवॉइडेड. तर माझे फ्रेंड्स किंवा पेरेंट्स, आजूबाजूची लोक मला नेहमी अवॉइड करतात असं वाटतं. मग त्याचं ज्यावेळेस इनर चाइल्ड हिलिंग करण्यात आलं त्यावेळेस त्याला दिसलं की 5वी 6वीत असतानाचा एक प्रसंग दिसला.